जस्ट करी रोड स्टेशनला उतरलो तर आपल्याला त्या ब्रिजवरून जायचं आहे गणसंकुलला आणि एक परेल वर्कशॉप आहे तिकडे जाऊ आपण. थोडासा चालायला लागतो आपल्याला 5 मिनिटाचा रस्ता आहे. तर आता आपण आलोय गणसंकुलला. इथे सार्थक आर्ट्स आहे आणि इथे अमर आर्ट्स आहे. आता जस्ट कोणाचा तरी पार्ट आला आहे बघूयात. बघ पार्ट घेऊन चाललेत. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे. मला हा खूप आवडला. नारळाच्या वर बसलाय. रिफ्लेक्शन पडतंय. थिएटर रोडचा राजा. आता आपण आलोय वेले ब्रदर्स स्टुडिओमध्ये. बघा इथे काम चालू आहे. त्यांचा हा एक स्टुडिओ आहे. टोटल 3 स्टुडिओ आहेत त्यांचे. हा एक आहे. आपण आलो शिवाजी आर्ट्समध्ये. आता ही मूर्तीची कास्टिंग चालू आहे. चेहऱ्याची पंचमुखाची कास्टिंग चालू आहे. अमर शक्ती क्रीडा मंडळ 3रा कामाटीपुराची ट्रॉली आलेली आहे. इथे आणखीन 2 कोणाचे तरी पार्ट आलेले आहेत आणि इथे प्रभावलचं काम चालू आहे. प्रभावल म्हणजे मागची जी बॅकग्राऊंड असते ना त्याचं काम चालू आहे इथे. इकडे सगळे बाप्पांचे कास्टिंग करून ठेवलेले आहे. खूप छान वाटतं बघायला. आणि इथे पायाची कास्टिंग चालू आहे. हे पोटे ब्रदर्स गणपती कला मंदिर आहे. औषधात छोटे छोटे गणपती आहे. हे किती क्यूट आहेत बघा. हे कोणाचं आहे? हे साई गणेशवाल्यांचं आहे. आता आपण चालू आहे परेर वर्कशॉपला आणि थोड्याच दिवसात इथे पूर्ण आपल्याला जल्लोष बघायला भेटणार आहे. सगळे बाप्पांचे आगमन इथूनच चालू होतात. म्हणजे इकडून सगळी पब्लिक असते इथे पूर्ण. आपण येऊ तेव्हा पण. इथे पण ट्रॉली आलेली आहे. काय नाव आहे बघू थांबा. नाव नाही आहे. इथून पण आगमन होतात आणि आतमध्ये ट्रॉल्या पाहू शकता आपण. आतमध्ये पण ट्रॉल्याच आहेत. तर आपण पोचलोय परेल वर्कशॉपला. हा कलागंध आज सिद्धेश डिगोले यांचा आहे. किती भारी वाटते बघायला. आणि पहिला जो आगमन आहे तो 6 तारखेला आहे. आणि ते हुकमिल लेनचा राजाची ट्रॉली आलेली आहे. काम चालू आहे आता. आणि सांताक्रूजच्या राजाची ट्रॉली आहे. बघू शकता. भाई साहब कितने साल हो गए आपको काम करते हुए? 4 साल हो गया है. 4 साल से इधर ही हो आप? हाँ जी हाँ जी. तो कैसा लगता है काम करने में? बहुत बढ़िया लगता है. अच्छा लगता है. अच्छा. बोलिए. तो आपको कुछ इन्फॉर्मेशन है क्या कब से आगमन चालू होने वाला है? हाँ. कब से? वही कल 6 तारीख से आगमन होने वाला है. 6 तारीख से. हाँ जी. और कितनी मूर्तियाँ हैं? ये अभी 95 मूर्ति है. जैसे ऑर्डर आता है वैसे बनता है. 95 मूर्तीची ऑर्डर आलेली आहे आणि पुढे पण येत राहणार आहे. तो आप कौन सी मूर्ति का काम कर रहे हो? कुछ बता सकते हो? चिंतामणि है. बहुत सारा मूर्ति होता है. अच्छा. चिंतामणि कहाँ पे बनेगा? कुछ आइडिया है?
अभी बना नहीं, बनेगा, किधर बनेगा मतलब वही इधर ही बनेगा। इधर ही बनेगा हाँ। अच्छा. तर इथे खेतवाडीचा मोऱ्याची ट्रॉली आलेली आहे. ही मालाडच्या राजाची ट्रॉली आहे आणि ही आहे मुंबईचा एकटा राजा, त्यांची पण ट्रॉली आलेली आहे. खूप भारी, मन प्रसन्न होते. देखावे आहेत. अपन एका दादाकडे आले, त्यांना विचारूया किती वर्ष झाले त्यांना काम कर. भाई साहब आपको कितना साल हो गया काम करते हुए? 8 साल हो गए। 8 साल हो गया. तो तब से आपने कितनी मूर्तियाँ बनाई है? 500 की लपेट, 500 की लपेट में. 500-600। अच्छा, तो ये दिन रात आप इधर ही रहते हो? रात भर इधर ही रहते हो? 24 घंटा रहते हो. आणि हे नवीन आहेत, मी आताच जॉईन केलं. तो आपने इस साल जॉईन किया है? जी। हां, थँक्यू. मी आता पण आलेलो आहोत. परेलच्या विघ्नहार्ताची ट्रॉली आहे ही, त्यांचं पाद्यपूजन झालेलं आहे. आणि ही आहे जोगेश्वरी राजाची ट्रॉली. आणि इथे प्रभावलचं काम चालू आहे. मंगलदासचा राजाची प्रभावल. तर मित्रांनो, चीज पोपलीचा चिंतामणीचा आगमन तब्बल 7 वर्षानंतर हा परेल वर्कशॉपमधून होणार आहे. तर याच्या आधी आगमन हा विजय आर खातूर यांच्या स्टुडिओमधून व्हायचा. तर याच्या आधी हा आगमन विजय आर खातूर यांच्या स्टुडिओमधून व्हायचा, जे की बकरी अड्डा बायकलेला आहे. आणि यावर्षी सिद्धेश दिगोले हे चिंच पोकलीच्या चिंतामणीची बाप्पाची मूर्ती साकारणार आहेत. ते पाहूयात. आता आपण चाललेलो लालबागच्या राजाचं मंडपचं काम चालू आहे, ते बघण्यासाठी चाललो आहे. आता मंडपचं काम चालू आहे लालबागच्या राजाचं. सगळं घेऊन आलेलं आहे.